लेकरांचं एक महिन्याचं वापरून आम्हाला 2024-25 या वर्षात शिक्षण मिळालाच पाहिजे. आमचं जे नुकसान झालंय ते आम्हाला भरलंच पाहिजे आणि आम्हाला असं लेखी आश्वासन द्या की तुम्ही आम्हाला शिक्षक देणार आहात. आम्हाला शिक्षक मिळालाच पाहिजे. आम्हाला शिक्षक सगळ्यांच्या पालकांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा IPS व्हावा, कुणाला वाटतं माझी मुलगी वकील व्हावा. कसं होणार सांगा ना तुम्ही, कसं होणार? पण आता इंग्रजीवरच आहे सगळं डिपेंड. मग सांगा ना कसं होणार? कोण आता इंग्रजीचे शिक्षक नाही म्हणून आम्हाला कोण चाललंय जामखेडला, कोण चाललंय औरंगाबादला, कोण चाललंय कुठं पण सांगा ना. आम्ही कुठं जायचं गरीबाच्या लेकरांनी? कसं जायचं सांगा ना तुम्ही. आमचे बाप शेतकरी सांगा ना. आमच्या बापाने एवढं कसं, आमचे बाप कसे एवढे ही भरते ना फी? कुणाच्या कॉलेजला 50,000 तर कुणाच्या कॉलेजला 60,000. सांगा ना कसं जायचं आम्ही कुठं सांगा ना. आम्हाला शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. तुम्ही आम्हाला लवकर शिक्षक आणा. अरे बोला, शिक्षक मिळालाच पाहिजे. आम्हाला शिक्षक नाही दिला तर आम्ही जाणार नाही. तर आम्हाला तात्काळ शिक्षक पाहिजे. तर शिक्षक नसलं पाहिजे नाही नसलं द्यायचं तर तुम्ही आम्हाला शिकवा. तुम्हाला नसलं शिकवायचं तर आम्हाला पैकी मार्क द्या 100 तर आम्हाला शिक्षक नाही भेटलं तर आम्ही इथून जाणारच नाही. आम्हाला शिक्षक आमच्या शाळेत शिक्षण नाही.
सिलेबस आमचा खूप मागं पडत चालला आहे. बीड जिल्हा काय छोटा जिल्हा नाही, खूप लय मोठा जिल्हा आहे. तरी त्यापैकी आपल्या एक शिक्षकच काही करत नाही. काही शिक्षक मिळाल्याशिवाय जाणारच नाही. आम्हाला शिक्षक इंग्रजीचा शिक्षक मिळालाच पाहिजे. इंग्रजीचा शिक्षक मिळालाच पाहिजे. इंग्रजी आम्ही सावकारा जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा आहे. सावकारा गावाला शाळापैकी ही एक शाळा आहे. 10वीपर्यंतची शाळा आहे. सर्वसामान्यासाठी गोरगरिबाच्या लोकांसाठी ही शाळा आहे. आणि सरकारी शाळा एकतर शासनाने बंद पाडीत आणल्या. त्याच्यातून परत बरोबर त्या शाळेला शिक्षक द्यायचा नाही, गोरगरिबाची लेकरं शिकून द्यायची नाही. याचा अर्थ असा होतो शासनाचा. इंग्रजी विषयाला शिक्षक 1 महिना होऊन गेलं तरी पण प्रशासनाला जाग येत नाही, व्हिडिओला कळत नाही. BO ऑफिसच्या अधिकारी काय करतात? एवढी मोठी शाळा आहे, 10वीपर्यंतची शाळा आहे, याचं त्यांना काही ज्ञान नाही. म्हणजे पगार तरी कशाची घेतात? पगार नेमकी घेतात कशाची? यांना नेमकी जबाबदारी काय आहे? BO ऑफिस असन किंवा आणखी पुढं कलेक्टर ऑफिस असन, कुन्नू असन. अरे तुम्हाला सर्वसामान्याची जर जाण नसेल किंवा जिल्हा परिषद शाळा एक तर मोडीत काढा. माझं तर असं स्पष्ट मत आहे की इंग्लिश विषयच बंद करून टाका. जर तुम्हाला इंग्लिश विषयाला शिक्षक मिळत नाही ना तर आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात इंग्लिश विषयाचं एकही ठेवू नका. सगळं टोटल मराठी मीडियम करा. पूर्ण देश ना मराठी मीडियम करा. इंग्लिश हा शब्द येता कामा नये. आणि जर तुम्हाला इंग्लिश विषयाची जर लय आस्था असेल तर तातडीने आजच्या आज इंग्लिश विषयाचा शिक्षक दिला पाहिजे. एवढे मोठे विद्यार्थी आहेत, 8वी 9वी 10वी, त्यात मुलीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आमच्या शाळेला. मग आमच्या गरिबाच्या लेकरांनी शिकायचं कसं? जर आमच्या लेकराला शिकायला तुम्ही शिक्षक देऊ शकत नाही, एवढं राज्य चालितं कसं तुम्ही? आणि तुम्हीच भाषणात सांगता शाळा शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. नेमकं पुढे नेणार कसं तुम्ही? जर आम्हाला इंग्लिशचा गणितचा जर शिक्षक देऊ शकत नाही तुम्ही, तर तुम्ही आम्हाला काय देऊ शकता? या गोरगरिबाच्या लेकरासाठी तुम्ही काय देऊ शकता? नेमकं काही देऊ शकत नाही. त्याचा अर्थ अहो 1.5 महिना होऊन गेला, इंग्लिश विषयाला शिक्षक नाही. शाळा काय चाललंय? मग BO ऑफिस काय करतंय? BO ऑफिसचा कोण अधिकारी आहे? आम्ही आता 1 तास झालं इथं आलो, व्हिडिओ आहे ना. BO ऑफिसचा कोण माणूस आहे तो आहे ना, तहसीलदार साहेब आहे ना. मग नेमकं हे लेकरं वाऱ्यावर सोडायचे, पावसात भिजत येत, त्याची जाण नाही का काही? यांना थोडंफार कळायला पाहिजे. यांना निवेदन दिलंय ना अगोदर. आलो तास आम्ही बसलेलो नाही. आमचे विद्यार्थी सगळे मुली आहेत, मुलं आहेत, हे पावसात भिजतात ना. अरे हे काय आंदोलन काय एखाद्या राजकारणासाठी आहे का किंवा कुणाच्या विरोधातलं आहे का हे? अरे शाळेच्या विद्यार्थ्यासाठी आहे, शिक्षक नाही म्हणून आहे. आणि जरी बी अधिकाऱ्याला ह्याच्यावर बी जर मुली दिली काही खंत वाटत नसत ते अधिकाऱ्याला तरी काय म्हणायचं? अरे अधिकारी तू बी जिल्हा परिषद शाळेत मग शिकून आला ना, एवढा मोठा क्लास 1 झाला म्हणजे कसं झाला? इंग्लिश विषय घेऊनच झाला ना. मग हे पोरं काय करायची? बॅच का सांगायचं सावताळी शाळा बंद करा म्हणून? नाही तर शासनाने एक निर्णय तरी घ्यावा किंवा शाळा बंद करून टाकू. त्या मोठ्या अधिकाऱ्याला आणि यांच्या डोक्यात असं आहे की गोरगरिबाचे लेकरं शिकलेच नाही पाहिजे. एक तर तुम्ही इंग्लिशची आट घालता, इंग्लिशच पाहिजे, प्रत्येक गोष्टीला इंग्लिश पाहिजे, आणि तुम्ही इंग्लिशला शिक्षक देऊ शकत नाहीत का? अरे गरिबाचा एवढा अंत घेऊ नका ना तुम्ही, गोरगरिबाचा अंत घेऊ नका तुम्ही. इंग्लिशच्या शिक्षकाची तडजोड ही तुम्ही फास्ट केली पाहिजे. आमचे विद्यार्थी पावसात भिजते. एक तर पाटोद्याची शाळा तुम्ही बंद पाडली जिल्हा परिषद. आता मला तर असं वाटतंय की गव्हर्नमेंटचा असा विषय आहे की त्या जिल्हा परिषद शाळा त्या विद्यार्थ्याला फुकट शिक्षण मिळतंय ते त्यांना बघवत नसावं. त्याच्यामुळं ते हे आपल्याला शिक्षण देऊ शकत नाही. आम्ही जिल्हा मुख्याध्यापकाला बोललो, अहो काय होतंय शिक्षकच शिल्लक नाही. अहो एवढा मोठा बीड जिल्हा आहे ना,
बीड जिल्हा लहान आहे का? एवढ्या मोठ्या जिल्ह्यात इंग्लिशचं एक शिक्षक मिळू शकत नाही का जिल्ह्या म्हणजे शाळेला? एक तर 2 शाळा राहिल्या, खेरल्याची एक आहे आणि सावताडीची एक शाळा आहे. त्याच्यापैकी तुम्हाला एक इंग्लिशचा शिक्षक देता येत नाही का? विवाहाचे माणसं कसे एवढे जिल्ह्याचे आले नाहीत आणखी? तुम्ही यायला पाहिजे होतं ना. आले नाहीत वरी तो पुढे वरी काय करते भाजी खात्यात का काय? त्यांनी बंद करून घेतलं ना. अरे लेकरं बसले तिथं वर काय करते बोलवण्यावर त्याला खाली मी आलो शाळा आहे. त्याला बोलून घ्या. मी आलोय मी आलो तर मी काय सांगतो, तुम्ही सांगतात म्हणून तुम्ही ऐकू नका.